सेम एम एस धोनी सारखी रे विकेटी. पहिला चेंडू उडवलाय. पहिला सिक्स. कॅच. बघूया वरून वरून कॅप्टन. ओ शिर्के हाय काय आणि नाही काय एकच आहे, सेमच आहे. फक्त उभा आहे म्हणून उभा आहे. नाही एक स्टंपिंग केला, नाही बॉलिंग केला, आणि फक्त मागाच्या बॅचमध्ये एक रन फक्त केलाय. सो हाय गाय, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्रँड न्यू व्लॉगमध्ये. तर आपण चॅलेंज घेतलं आहे ना, त्याचा आता दिवस चौथा सुरू आहे. तर आलो आहे आपण फिरत फिरत. मॅच आहे शिरगावमध्ये. आवाज येत असेल तुम्हाला बॅकग्राऊंडला. शिरगावमध्ये मॅच आहे, तिकडं आपण आलो आहे. शिर्केची मॅच आहे, जो कॅमेराला घाबरतो ना त्याची मॅच आहे. तर मस्त की त्याची पण जरा शूटिंग करूया, बघूया कसा खेळतोय, कसा नडतोय, कसा वडतोय आपल्या संघासाठी, शिरकाई तळसरसाठी. तर बघूया किती सिक्स मारतोय आणि का पहिल्याच बॉलला आउट होतोय. हा बघा शिर्के, थांबा. अवघा विकेट ही शिर्के. बघू त्याला बॉलिंग देत आहेत का बॅटिंग देत आहेत. 4 ओव्हरची मॅच आहे, नॉकआउट आहे. हारल्यावर मग डायरेक्ट घरात. आणि तलसर मधली दोघं का तिघं जण मुंबईहून आलेत खास मॅच साठी. ते पण रात्री 2 वाजता. नाद पाहिजे, नादाशिवाय काय नाही. नक्कीच आतिश षटकार चौकार कोणते ठोकणार या मॅच मध्ये. चांगला चेंडू असून टप्प्याचा चेंडू फेकला गेला. यॉर्कर पद्धतीचं परंतु एकदा वाणी गेली. अवघा वरून यांचा कॅप्टन. स्ट्रॅटेजी वगैरे एक नंबर असते याची मजबूत. 23 धावा. दुसरं षटक 18 नंबर. 4 षटकांचा मॅच आहे. 24 चेंडू तुमच्यासाठी खेळण्यासाठी परवानगी असेल. 24 चेंडू मध्ये आपण पाहिलं गेलं तर किती धावा जवळ असतील या मॅच मध्ये हे देखील पाहण्यासारखं असेल. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केलीत काय, तलसरचे सगळ्या पोरांचे टी शर्ट बघा, किट सेम आहेत. कॅच नाही, कॅचला जायला पाहिजे होता. सगळ्या पोरांचे टी शर्ट सेम आहेत, फक्त विकेटीचं बघा. शिर्के राजी मानाचा कारभार. घरात ठेवून आलंय किट, कशाला मग छापलन काय माहित. चौकार सीमारेखा पार. बघूया आता यांचा कॅप्टन वरून बॉलिंग साठी सज्ज. आणि विकेट. चांगला चेंडू आहे, उंच प्रकारचा चेंडू फेकला आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. कॅच सोडली, कॅच सोडली. असू दे, दोघांचा तालमेल नव्हता. आपण पाहिलं गेलं तर 3 धावा आहे. गुड बॉलिंग. शिर्केला बॉलिंग देतात की नाही. शिर्के हाय म्हणून हाय उभा. सेम एम एस धोनी सारखी रे विकेटी. नादच. आपण धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचवली गेली 49. 49 धावा. आपण जर पाहिलं गेलं तर जो 49 मारली. चांगला फुल टॉप चेंडू होता, क्षेत्ररक्षक तैनात आहे. आणि परंतु या मॅच मध्ये आपण सकाळच्या सत्रापासून जर पाहिलं तर अथवा एकही टीमने क्षेत्ररक्षण चांगलं केलं नाहीये या मॅच मध्ये. थोडेसे मिसफील्ड असतील, कॅच स्वरूपात देखील तुम्ही झेल पकडले नाहीये. 24 बॉल 53 ची गरज आहे तलसरला. आणि नॉकआउट आहे. हारली तर मग डायरेक्ट घरात. आणि मुंबईवाले आले ते पण घरात. मग सगळे लॉस. सगळी चर्चा करताय. त्याला घेतली नाही म्हणून घेतली नाही, प्लेअर नव्हता ना. त्याचं किट पण नाही घातलाय, म्हणतो किट घरात ठेवून आलोय. आणि यश त्याचं कारण पण माहिती. कारण पण मला गाडीवरून येतानाच बोलतोय, आयुष माझा आता गेम नाही चालणार, कारण की काय जेवण नाही ना आलोय म्हणून काय गेम पण नाही चालणार. वरुण प्रथमेश आणि वरुणची ही सलामीची जोडी आहे. आपण पाहिलं तर वरुणच खूप मोठं धावा दिल्या शेवटच्या षटकामध्ये. त्या धावा तुम्हाला सलामीच्या बॅटिंगच्या लाईनअपवरती कराव्या लागतील. 24 चेंडू 53 धावा सेट करायच्या आहेत. सेट करण्यासाठी सलामीची जोडी प्रथमेश वरुण. तर सलामीचा पहिला गोलंदाज सप्त शिरगाव टीमकडून विशाल आहे. पहिला चेंडू उडवला आहे. पहिला सिक्स. निघाला आहे. समता प्रेमी लीग शिरगावचा हा षटकार.
चांगला चेंडू आहे. अशा टप्प्याची आवश्यकता होती मैदानाच्या आतमध्ये. परंतु इथे मात्र पहा फुटबॉल खेळतात मैदानाच्या आतमध्ये. वरून भडकलाय. शिरके शिव्या घातला ना वरूनला. तो बघा शिरके आता शिव्या घालतोय. कॅप्टनला शिव्या घालतायत. कौतुक करावं लागेल. तर अशा प्रकारे तुम्ही गाडी वाजवली तर अशा प्रकारे स्ट्रोक येणं काही शक्य झालंय. तर बघा कसा आहे टीमला फुल सपोर्ट. आला शिरगावचा वायरमन राजी शिर्के. बघूया आपल्या संघासाठी किती रन मारतोय तो. ओ कव्हर ड्राईव्ह बांधाला लागून जरा आला नाही तर 3 रन फिक्स होते. झाले जिंकले. राजू पळतोय बघाय. राजू चालून रन पूर्ण करतो. राजू नाल्लास केलेला आहे. अन्याय झाला नव्हता टुर्नामेंट अजूनपर्यंत. एक ओव्हर राखून मारली. फायनल बॉल आपल्याकडे बोलला नाही. प्रवेशी घातलेली आहे. पैसे नाही भरला. सारखं माझा पैसे टीम ऍड करू मला जिंकून पण कशी पहिल्या मॅचला शिर्केने 1 बॉल खेळाला आणि 1 रन मारला आणि कव्हर ड्राईव्ह मध्ये. ओके ठीक आहे असू दे काय विषय नाही. त्याच्यात त्याचा बॉल आहे ना चोंड्याच्या बाहेर पण गेला नाही. असू दे काय आता बोलू शकत नाही. काय काहींचे लग्न नसतात. आत्ता कदाचित मारल तो 100 मारल 200 मारल 300 मारल किंवा पहिल्याच बॉलला आऊट होईल. ओके काय आता त्याची दुसरी मॅच सुरू आहे. आपण जाऊया लगेच बघूया काय विषय आहे तो. हा काय आणि बघूया टीम यांची. आणि आज जो दिवस आहे ना तो आजचाच दिवस म्हणजे एका दिवसाची टुर्नामेंट आहे. समजलं ना कसं ते. म्हणजे आजच कोण आहे ना तो ट्रॉफी घेऊन घरात जाणार. बघूया आता तलसर ट्रॉफी घेऊन घरात जाते की बॅट पण आणली नाही. बॅट घेऊन घरात जाते पण बोलू शकत नाही. बॅटच आणली नाही तर बॅट कुठले नेतील. फक्त आलेत हात हलवत आलेत फक्त. ठीक आहे असू दे. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये शुभमने चांगला कमबॅक केलाय. व्हिडिओ चालू केल्या रन आउट. बॅटरला कमीला आक्रमकता दाखवावी लागेल. कॅच बघूया वरून कॅप्टन. ओ क्षेत्ररक्षकाला दाद द्यावी लागेल. हा टीमचा कॅप्टन आहे. कॅप्टन आणि कॅप्टनच्या भूमिकेत आपण पाहिलं गेलं तर आता बघूया शिर्के मागाशी बोलतो तर मी कॅप्टन आहे. नाव देखील वरून आहे. ऐकाय कॅप्टन. 34 ह्याना जो बॉलच गावत नाही तर बघ. फक्त करायची म्हणून केली नाही. हो विकेट. शिर्के हाय काय आणि नाही काय एकच आहे सेमच आहे. फक्त उभा आहे म्हणून उभा आहे. नाही एक स्टंपिंग केला नाही बॉलिंग केला. फक्त मागाच्या मॅचमध्ये 1 रन फक्त केला आहे. आत्ताच्या मॅचला समजेल किती रन मारतोय ते. टप्पाटप हॅट्रिक चान्स आहे वरूनला. बघूया विरन काय बोलू शकत नाही शिर्के. वरून आता बॅटर घालून डोक्यात. माझ्या पुढे काय बोलायचं. हो मगाशी. आता बघूया हॅट्रिक चान्स आहे वरूनला. बघूया वरून आपल्या संघासाठी हॅट्रिक. ओ विकेट आउट आहे. मग पाय अर्धा त्याचा ग्राउंड मध्ये आउट. 24 बॉल 41 ची गरज आहे शिर्केला म्हणजे तलसरला. बॉलिंगचा घेतला गेलाय. 4 माहिती आहे कारण आम्ही बॅटिंग 4 हो मॅच मध्ये 18 चेंडू. मला वाटतंय काजवे आहे ना शिर्केला काहीतरी सांगतोय म्हणजे कुठून कसा खेळायचा. शिर्के बघतोय हो. ज्याला क्रिकेटचा कप पण माहित नाही तो शिर्केला सांगतोय. नाही सेमी सह्याद्वाडी 3 वरूनने गोलंदाजी देखील चांगली केली. हो तिकडे 3 आहे. 4 9+3 शिर्के फक्त टाय वाजवायच्या कामाचा आहे. तर बघा टाय वाजवतोय. तिथं आता लाखीगिरी करत हा थोडीशी कमी जमवली या मॅच मध्ये.
चांगला Catch. चेंडू आहे. चेंडू हवेमध्ये ही catch घेतलीस तर काहीतरी होईल. झेल पकडणार का? मेलाच. नाहीये. चेंड सोडलाय. प्रकाशामध्ये हारते आता. सोडले जातात या मॅच मध्ये तर कौशल्य असणं खूप गरजेचं आहे. हो. आज पण आज अल्ट्रा क्रिकेट स्पर्धा असू द्या क्रिकेटची कोणतीही स्पर्धा असू द्या त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला धावून पळून रन ही काढावी शकतात. जिंकेल तो थेट फायनल मध्ये प्रवेश आणि या टीम मधला जो संघ जिंकेल तो थेट हे शिरक्याला डॉन शिरक्याची ग्रँड एंट्री जेव्हा 1 रन किंवा 2 रन पाहिजे असेल तेव्हा शिरके आठवतात. आता बघू शिरके आपल्या संघासाठी किती रन मारतोय ते. पहिल्या बॉल आउट आहे पाहिजे रे हा. दुसऱ्या बाजूला पाहिजे तर शिरकाई हट. संपवला. पाहायला भेटेल यात काही शंका नाही. सेमी फायनल करिता हे एका बॉलासाठी देतो रे. पाहिलं गेलं तर या match मधला आणि शिर्के पण काय आला 1 रन मारला झाली मॅच संपली. आता असू दे कदाचित तळसर आहे ना सेमीला गेले वाटतं. त्याला बॉलला बाहेर मिळतं हा? त्याला मॅच जिंकते. हो ते तर आहेच. बघूया आता तर कदाचित सेमीला गेला कदाचित अंदाज बोलतोय. हे 12 बॉल 24 ची आवश्यकता फायनलला जाण्यासाठी. रन नाही आहे. रन नाही. एकत्र येतोय या match मध्ये. सुमित पाटील फक्त जुना पंच त्याच्या हाईटमध्ये बरोबर त्याने योग्य तो निर्णय घेतला. बॅटमध्ये धावा येईल 10 चेंडू 20 धावा. 10 बॉल 20. चांगला चेंडू शेकीमध्ये पाहिलं तर 3 धावा. शिर्केचा तोड बंद झाला. 6 धावा येतो. काय म्हणतो हारली किती पाहिजे अजून? झाले शिरक्याला हारली. त्याला अजून आहे. बाजार का 17 धावा. 9 बॉल 17. मग काय 3-3 मारतोय तो तिकडं. त्याच्यामध्ये पाहिलं गेलं तर महत्त्वाचं काय चिकटमध्ये राहिली आहे. या षटकामध्ये बरोबर मापक करावी लागेल. कॅच. अरे दादा हे हा आधीच बोललेला सोडतोय. फालतू म्हणतो डायरेक्ट म्हणतो सोडतो. जायचा. नक्कीच तुम्ही जर हा खेळ पकडले असता तर पुन्हा तुमचा महत्त्वाचा तो मायक्रोच्या आतमध्ये तो पास झाला असता. पण इथे मात्र सोडल बोला मग पकडायच्या आधीच. कुठं घडतात जाणार काय म्हणतो डायरेक्ट. आणणार का राहणार का ही कॅच पकडली नसती ना दादा जिंकली असती. आउट झाली विकेट. आपल्याला माहिती आहे जास्तीत जास्त पहिल्या बॉलला आउट झाला. प्रथमेश बायकर बाय हा चल. आणि कोणता संघ घेणार या मॅच मध्ये त्याच्यावरती काही डिपेंड राहिले. हलायला काय मागत नाही त्याची मॅच आहे ना. 6 बॉल 7 पाहिजे हरले तलसर हरले 3रा का 4था नंबर येईल. शिरकाई तलसरला 6 बॉल 5 काहीतरी 6 बॉल 5 का 7 पाहिजे होते ते 2-3 बॉल मध्ये संपवले. तर काय असू दे सेमीला शिरकाई तलसर बाहेर पडली. एक तरी बक्षीस फिक्स झालाय. बरोबर दे आली ना एवढे मुंबईत ना 2-3 पोरं आलेली खेळायला. ते आल्यानुसार काहीतरी झालंय त्यांचं. एक बक्षीस नेली किती 1000 किती 2-3 हजार काहीतरी नेली नसेल जमली. आणि उद्या फायनल आहे. फायनलचा विषय असू दे. उद्या आपल्याला ओरम खेळायला जायचं आहे रविवारी. त्याचं पण ब्लॉग येईल तो पण एन्जॉय मारा. ओके तर ब्लॉग एंड करूया. आता आपण आलोय गावातच आहे घरात जातो. तर जर का तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सगळं करा. भेटूया आपण आता पुढच्याच ब्लॉगमध्ये. ओके आता यश आणि मी आहे यश गाडी चालवतोय. असू दे डिस्टर्ब नको. ओके बाय बाय पीस आउट. चुम्मा.